आज या ठिकाणी आपले सर्वांचे नेते आणि खऱ्या अर्थाने देशामधील ज्या ज्या महत्त्वाच्या घडामोडी ज्या ज्या विकासाच्या गोष्टी घडलेल्या आहेत त्यामध्ये ज्यांचा सिंहाचा वाटा आपण गेले कित्येक वर्षापासून पासवान ते आपले सर्वांचे नेते आदरणीय पवारसाहेब त्यांनी आता आपल्याला संबोधित केलं असे आमचे नेते आदरणीय जयंत पाटील साहेब संसदपटूने काम कसं करावं असं त्यांनी लोकसभेमध्ये आपल्या राज्याचे प्रश्न मांडण्याचा नेहमी कळकळीने प्रयत्न केला जातो असे आमचे नेते आदरणीय खासदार अमोलजी कोल्हे साहेब दुसरे आमचे नेते आदरणीय राष्ट्रवादी पक्षाचे आम्हाला नेहमी वडिलकीचं मार्गदर्शन करणारे आमचे दादा भाऊजी खळवकर आमच्या जिल्ह्याचे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आणि नेहमी मला एकदम मुलासारखं मार्गदर्शन करणारे आदरणीय फाळके तात्या आमचे दुसरे बंधू पण म्हणू शकतो आणि वडीलकीच्या नात्याने मला नेहमी थोडा दमसुद्धा देणारे आदरणीय प्रताप काका ढाकणे आमचे सहकारी मित्र श्रीगोंदा तालुक्याचे माजी आमदार राहुल दादा जगताप दुसरे आमचे सहकारी विधानसभेमध्ये आम्ही एकत्रित काम केलं आणि ज्यांनी ऊर्जा खात्याचा खऱ्या अर्थाने सर्वसामान्य शेतकऱ्यांना ज्यांच्या माध्यमातून फायदा झाला म्हणजे प्रत्येक बांधाव जाऊन त्या ठिकाणी विजेचा प्रश्न समजून घेऊन त्या ठिकाणी ट्रान्सफर देणारा आमचा एक दुसरा नेता म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहतो असे प्राजक्तदादा तनपुरे आणि सर्वच आमच्या नगर जिल्ह्यातून आलेले सर्वच नेते मंडळी आज खऱ्या अर्थाने मला बऱ्याच पत्रकारांनी आज येत असताना विचारलं की तुम्ही आज पवार साहेबांकडे प्रवेश करताय आणि मी पवार साहेबांच्या विचारधारेबरोबरच मला माझी विधानसभेची निवडणूक आजही आठवली 2019च्या विधानसभेच्या निवडणुकीचा माझ्या प्रचाराचा शुभारंभ दसऱ्याच्या दिवशी आदरणीय पवार साहेबांनी त्या ठिकाणी केला आणि लहानपणापासून पवार साहेबांचं नेतृत्व आणि पवार साहेबांच्या कामाचं त्या ठिकाणी नेहमी अभ्यास करणारा मी एक कार्यकर्ता पाहिलं असेल कोविडच्या महामारीमध्ये भाऊ भावाला विसरले मुलं आईवडिलांना विसरले नवरा बायको एकमेकाला विसरले त्या काळात मी ज्यावेळेस आदरणीय शरदचंद्रजी पवार आरोग्य मंदिर सुरू केलं आणि पवार साहेबांच्या नावाने ते आरोग्य मंदिर सुरू केल्यानंतर 31,000 लोकांना आपण उपचार देऊ शकलो म्हणजे ते सुद्धा एक असे अप्रत्यक्ष एक अदृश्य ताकद नेहमी पवार साहेबांनी त्या ठिकाणी मला लाभलेली आहे मला आज या ठिकाणी जयंत पाटील साहेबांनी सांगितलं की मी या ठिकाणी भेटायला आलो आणि सगळ्यात महत्त्वाचं भेटत असताना मला त्या कोविडच्या कालखंडामध्ये जे काम केलं 22 मार्चला लॉकडाऊन झाल्यानंतर पहिली लाट आली दुसरी लाट आली त्या सगळ्या कालखंडामध्ये मी त्या कोविडशी संघर्ष करीत असताना मी किंवा आमचे सहकारी ज्या ज्या गोष्टी मला एकदम हृदयस्पर्शी झाल्या म्हणजे त्या घटना मी विसरू शकत नाही माझ्या जीवनामध्ये त्या घटना मी एका पुस्तकामध्ये लिहिलेल्या आहेत आणि त्या पुस्तकाचं नाव सुद्धा मी अनुभवलेला कोविड ज्या आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या नावाने आरोग्य मंदिर सुरू केलं त्या आरोग्य मंदिरमधल्या घटना असो किंवा लॉकडाऊनच्या घटना असो त्या सगळ्या त्या ठिकाणी आपण एकदम सविस्तरपणे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे ते सुद्धा प्रकाशन आदरणीय पवार साहेबांच्या नावाने झालं पाहिजे ही भूमिका होती त्यामुळे मी पवार साहेबांना सुद्धा विनंती केली की साहेब मला तुमच्या हाताने लोकार्पण सोहळा करायचा आहे मी आदरणीय साहेबांच्या नावाने मागच्या काळात सुद्धा मी त्यांना सांगितलं की मी एक त्या ठिकाणी ॲम्ब्युलन्स बनवितो ती ॲम्ब्युलन्स म्हणजे फिरता दवाखाना असणार आहे त्यामध्ये डॉक्टरांची सगळी टीम असणारी प्रत्येक वाडी वस्ती जाऊन डॉक्टर लोक चेकअप करणार त्या ठिकाणी ECG होणार अशी अद्ययावत म्हणजे आत्तापर्यंत कुठल्या मतदारसंघामध्ये अशी ॲम्ब्युलन्स नाही अशी एक ॲम्ब्युलन्स अद्ययावत सुद्धा साहेबांच्या नावाने बनवत आहे मला आज या ठिकाणी सर्वजण आमचे नगर जिल्ह्यातील सुद्धा सहकारी या ठिकाणी उपस्थित आहे मला 2 शब्द मांडण्याची संधी दिली त्याबद्दल सर्व संयोजकांचे धन्यवाद देतो करतो रामकृष्ण तुम्ही म्हटला की पवार साहेबांच्या विचारधारेबरोबर तुम्ही आधी होता आता आहात पुढे राहणार आहात विचारधारेबरोबर आहात पक्षात राहणार आहात विचारधारा आणि पक्ष एकच आहे ना साहेबांचं नेतृत्व आम्ही कधी सोडलं नाही ना तुम्ही पहा तालुक्यात राज्यात काही जरी चित्र स्पष्ट झालं असं माझ्या सगळ्या पोस्ट पहा आतापर्यंतच्या माझ्या आता पण कार्यालयात जाऊन पहा आदरणीय पवार साहेबांचा फोटो त्या ठिकाणी आहे ना कारण पवार साहेब हे आमच्या हृदयात आहे ना ही जागा घेऊ शकत नाही
खासदारकीच्या मोहापोटी साहेबांसोबत जात आहात, खासदारकीच्या मोहापोटी साहेबांसोबत जात आहात अशी टीका अजितदादांनी तुमच्यावरती केली असेल. खासदारकीची आणि कुठल्या निवडणुकीची साहेबांची माझी आतापर्यंत चर्चा नाही कुठली. म्हणजे आम्ही कुठल्या आज पण साहेबांच्या विचारधारेबरोबर उद्या पण बहुजन समाजाचे सर्वसामान्य लोकांना घेऊन चालणारा जो नेता आहे त्या नेत्याची विचारधारा बरोबर आहेच. आज मी पुस्तक प्रकाशनासाठी आलेलो आहे. पुस्तक प्रकाशन महत्वाचे आहे. राजकीय गोष्टीला चर्चा करण्यापेक्षा साहेबांच्या शेजारी बसलेलो आहे. साहेबांची विचारधारा माझ्या आज पण होती, काल पण, उद्या पण असणारी, काल पण होती. त्यापेक्षा वेगळं काय. एक शेवटचं दादांनी असं म्हटलेलं आहे की तुम्ही जर पक्ष सोडला त्यांचा तर तुमच्यावर कारवाई होईल, तुमची आमदारकी जाईल, पक्षांतर्गत बंदी कायद्यांतर्गत. अजून काही मी कुठं ऐकलं पण नाही, माझ्याशी असं कुठली चर्चा पण नाही. म्हणतात ना डोळ्याचं आणि कानाचं 4 फूट अंतर असतं, असं असू शकतं. मी प्रत्यक्षरित्या माझ्याशी बोलणं झाल्यानंतर त्या गोष्टीचं उत्तर देऊ शकतो. ही किंमत चुकवण्याची तुमची तयारी आहे का वेळप्रसंगी जर साहेबांकडे कसं असतं काही गोष्टी, एखाद्या गोष्टीचं प्रत्यक्षरित्या माझी जर एखाद्याशी चर्चाच नाही तर त्या विषयावर निष्फळ बोलण्यापेक्षा आपण न बोललेलं बरं ना. खासदारकीबाबत काय भूमिका आहे तुमची? इथं मी ह्या सगळ्या प्रक्रियेतला एक सगळ्यात छोटा घटक आहे. या ठिकाणी सगळे नेते मंडळी बसलेले, त्यामुळे नेते असल्यानंतर एखाद्या कार्यकर्त्यांनी ती सुसंस्कृतपणा पाळायचा असतो. त्याच्यामुळे मी त्या गोष्टी न बोललेलं बरं. संभाजी महानाट्य घेऊन खासदार अमोल कोल्हे तुमच्याकडे आले होते, त्यावेळेस काही बोलणी झाली का? त्यावेळेस अमोल कोल्हेने गळ टाकला तुम्हाला? शिवपुत्र संभाजी महाराजांचं महानाट्य हे आमचं गेले कित्येक दिवसापासून आमचं चालू होतं की मला माझ्या मतदारसंघामध्ये महानाट्य ठेवायचं. कधी कधी त्यांच्या तारखा ॲडजस्ट होत नव्हता आणि त्यांचे आणि आमचे, तुम्ही जरा मागचा इतिहास पाहिला 2019च्या आधीचा, आम्ही एकत्र होतो. आमचे एक वेगळे संबंध आहे, एकदम भावासारखे संबंध आहे. नेहमी अधिकाराने एकमेकाला त्या ठिकाणी आम्ही अधिकारवाणी सांगण्याचं काम करतो. आणि नेमकं मी त्यांना हट्ट केला की खासदार साहेब, तुम्ही मला फक्त एका बाजूने म्हणता की माझा भाऊ आहे आणि तुम्ही माझ्या मतदारसंघात मला महानाट्याला त्या ठिकाणी तारीख दिली पाहिजे, नाही तर मी उठणार नाही. त्यांनी त्याच वेळेस त्यांचा एक नियोजित कार्यक्रम सुद्धा कॅन्सल केला आणि मला त्या ठिकाणी माझ्या मतदारसंघामध्ये महानाट्य दिले. आणि मी तर बऱ्याच पत्रकारांना, आमच्या नगरच्या सुद्धा मीडियावाल्यांना पत्रकारांना सांगितलं. त्यांनी सांगितलं की ह्या सगळ्या ज्या खर्चाच्या ज्या बाजू ते काय केलं. मला आज पण ते समक्ष आहे. कुठल्या गोष्टीचा त्या गोष्टीवर आम्ही विचार केला नाही, त्या चर्चा सुद्धा नाही. एक प्रश्न, आता तुम्ही या ठिकाणी आलेला आहात, पवार साहेबांच्या पक्षाचे सर्व नगर जिल्ह्यातले नेते तुमच्या बरोबर आहेत. अजित पवार यांच्या पक्षातलं कोणीच दिसत नाही. आम्ही सगळे बरोबरच आहेत ना. तुमच्या हातात घड्याळ आहे का तुतारी आहे? आदरणीय साहेब, या आमच्या आपले सर्वांचे सर्व आदरणीय साहेब सांगतील तो आदेश नाही. साहेबांनी आदेश एवढं साहेबांच्या मंचावरून दुसऱ्या मंचावर जाणं एवढं सोपं आहे. साहेब, अजितदादांनी वेगळी भूमिका घेतल्यानंतर तुम्ही अजितदादांसोबत गेला होतात का की साहेबांसोबत होता? असे प्रश्न जे सगळ्यांना माहिती आहेत ते प्रश्न आता विचारायला बंदी आहे. तुमची आणि साहेबांची विचारधारा एकच आहे हे समजायला तुम्हाला इतका वेळ का लागला? ते लोकसभेच्या त्याच विचारधारे ना आम्ही काल पण त्या विचारधारे होतो, आज पण उद्या पण आम्ही विचारधारा सोडली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.